बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। रिपब्लिकन कामगार सेनेच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी संदीप धुमाळ यांची निवड, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण। रिपब्लिकन कामगार सेनेच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी संदीप धुमाळ यांची निवड करण्यात आली। इस्लामपूर येथे झालेल्या नियुक्ती कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर शंकरदादा मार्तंड माने यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। या कार्यक्रमाला ॲडव्होकेट अमित वेटम, रिपब्लिकन सेनेचे माजी वाळवा तालुका उपाध्यक्ष अशोक काटे, गणेश काळे, सोफिया संधे तसेच बहुजन संघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्य निळा बावटाचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष भाऊ वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संदीप धुमाळ यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी बोलताना रिपब्लिकन कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर शंकरदादा मार्तंड माने यांनी सांगितले की रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार संदीप धुमाळ यांची सांगली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। संघटनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवणे, असंघटित गोरगरीब कष्टकरी व अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना अधिक सक्षमपणे उभी करणे आणि जिल्हाभर संघटन विस्ताराला गती देणे अशा जबाबदाऱ्या त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सोपवल्या। नियुक्तीनंतर संदीप धुमाळ यांनी संघटनेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालत आणि राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर तसेच प्रदेशाध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गोरगरीब कष्टकरी अन्यायग्रस्त कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार अशी ग्वाही दिली। संदीप धुमाळ यांच्या निवडीमुळे रिपब्लिकन कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सांगली जिल्ह्यात संघटना अधिक मजबूत होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। सर्वांना सविनय जय भीम। सर्व आदर्श महामानवांच्या विचारधारेला या ठिकाणी त्रिवार वंदन। सर्व आदर्श महामानवांच्या विचारधारेला सुद्धा त्रिवार वंदन। तसेच ज्या भारतीय संविधानामुळे तुम्हाला सर्वांना एक प्रकारचं घटनात्मक संरक्षण मिळालं, त्या भारतीय संविधानाला त्रिवार वंदन व्यक्त करून आज या ठिकाणी आपल्या रिपब्लिकन सेनेचं जे विभागीय कार्यालय इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी आहे, या कार्यालयामध्ये रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय डॉक्टर आयुष्यमान शंकरदादा माने साहेब या ठिकाणी आलेले आहेत। सर्वप्रथम मी त्यांचं इस्लामपूर विभागीय कार्यालयाच्या वतीनं व इस्लामपूर टीमच्या वतीनं मी दादांचं हार्दिक असं स्वागत करतो। तसेच आणखीन एक आनंदाची गोष्ट या ठिकाणी आपल्या वाळवा तालुक्याच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालेली आहे, कारण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय डॉक्टर शंकरदादा माने साहेब हे या ठिकाणी गेल्या 2 दिवसांपासून त्यांचा मुंबई दौरा या ठिकाणी सुरू होता व सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांची देखील भेट त्यांनी घेतली व आपल्या सांगली जिल्ह्याला रिपब्लिकन सेनेचं जिल्हाध्यक्षपद त्यांनी या ठिकाणी खेचून आणलेलं आहे व ते सांगली जिल्हा रिपब्लिकन सेनेचं जे जिल्हाध्यक्षपद आहे ते शेनेगावचे सुपुत्र व रिपब्लिकन सेनेचे विद्यमान तालुकाध्यक्ष आदरणीय आयुष्यमान संदीप महादेव धुमाळ यांना या ठिकाणी दादांच्या माध्यमातून ते देण्यात आलेलं आहे। संघटनेची जी काही ध्येय धोरणं आहेत, रिपब्लिकन सेनेचे असतील किंवा कामगार सेनेचे असतील, रिपब्लिकन चळवळीचे असतील, हे सर्व ध्येय धोरणे त्याच्या अधीन राहून संदीप भाऊंना दादांच्या माध्यमातून हे नियुक्तीपत्र दादांनी द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो व शुभेच्छा देखील दादांनी द्यावी। अतिशय आनंदाच्या प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। या ठिकाणी सुरुवातीलाच मी कथन केलेलं आहे की सांगली जिल्हाध्यक्षपद जे महाराष्ट्र राज्याच्या रिपब्लिकन सेनेचे आदरणीय लाडके प्रदेशाध्यक्ष आपले डॉक्टर शंकरदादा माने यांच्या माध्यमातून वाळवा तालुक्याला रिपब्लिकन सेना कामगार सेनेचं जे जिल्हाध्यक्षपद या ठिकाणी वाळव्या तालुक्याला दिलं, त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही वाळवा तालुक्याच्या वतीनं सर्व रिपब्लिकन सेनेच्या वतीनं दादांचं आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक असं अभिनंदन करतो व या ठिकाणी आयुष्यमान संदीप महादेव धुमाळ यांनी जिल्हाध्यक्षपदाची धुरा अतिशय उत्कृष्टपणे सांभाळावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी आमचे धम्मबंधू ज्यांनी जवळजवळ 10 वेळा उपोषणा केलेली आहे ते आदरणीय गणेश काळे सर या ठिकाणी वेलूरवरून आलेले आहेत, त्यांनासुद्धा या ठिकाणी या आपल्या कामगार चळवळीची विचारधारा, रिपब्लिकन सेनेची विचारधारा ही पटलेली आहे। पुढे जाऊन त्यांनासुद्धा आपण याच्यामध्ये समाविष्ट करणार आहोत। तसेच संदीप भाऊंना आणखीन एक विनंती आहे की आपल्या पाठीमागे आता जबाबदारी फार मोठी आहे, संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आहे, तर आपण या ठिकाणी संघटनेची ध्येय उद्दिष्ट गाठण्यासाठी जनसंपर्क वाढवावा
आपल्या कामातून वेळ मिळाल तसं आपण समाजाच्या गाठीभेटी घेऊन आदरणीय सरसेनानी आंदोलराजे आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाच्या खाली आदरणीय डॉक्टर शंकरदादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही भरघोस पद्धतीचं काम कराल व एक आपली राजकीय ताकद या ठिकाणी आपल्या वाळवा तालुक्यात सांगली जिल्ह्यामध्ये आपण रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून निर्माण कराल एवढीच अपेक्षा आहे. पुन्हा एकदा भरभरून तुम्हाला रिपब्लिकन सेना सांगली जिल्हा युनिटच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.